असं अरे जावे बापू. हॅलो. बसा 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 आधी बसा. दमला असाल तुम्ही. जय हो जय हो. कसे आहेत बाबा? म्हणजे मी बरा आहे हो, पण काय झालं आईंना? अहो नाही अजून झालेलं काही नाही हो, पण होण्याची शक्यता आहे. त्याच्या टेस्ट केल्यात ना, उद्या रिपोर्ट येणार आहेत सगळे. डोंट वरी बाबा, सगळे काही नॉर्मल असेल. बघा तुम्ही. जय हो बाबाजी. असंच असू द्या बाबाजी, असंच असू द्या. जय हो. बरं स्वयंपाकात काय करू? फ्लॉवर बटाटा रस्सा चालेल का? आई पण आम्ही आज जेवायला नाही थांबत आहोत. अहो नानामाई यायचे आहेत ना आज. अगं बाई हो की, विसरलेच हो. मग नाही अडवत तुम्हाला. मी फक्त हिला न्यायला आलोय आणि म्हटलं त्यानिमित्ताने तुमची भेट पण होईल. हो हो बरोबर आहे हो. मी फक्त जरा फ्रेश होऊन येतो. हो मी येतो ना. नाही ठीक आहे बाबा, येतो मी. अगं त्यांना द्राक्ष तरी दे. हो हो देते. दोघही निघून गेली की कसं सुनं सुनं वाटणार आहे ना. होय हो. उद्या जर मेघना आपल्या बरोबर रिपोर्ट आणायला असतील तर किती बरं होईल. बघूया, आत्ताच काही बोलूया नको. आज माई नाना यायचे, तिथे त्यांचा काही प्रोग्राम ठरला तर उद्या फोन करून बघू की. हो या या या. अरे नाही ठीक आहे आई, आम्ही निघतो. उशीर झालाय आणि वाटेत आणखी एक काम आहे मला. बाबा येतो मी. बाईक काढतो. चला. चला आई बाबा येते हा मी. हो हो. माझी पर्स आत आहे का? तर हे गेले म्हणजे पुन्हा आपण एकटेच ना. हा? हो. हा. ही विचित्रा जावई बापूंना का फोन करते? आता ती त्यांच्याबरोबर काम पण करत नाही ना, मग फोन का करते? मी घेऊ फोन घेऊ, चांगलं खडसावते ना. हा नको. चला आई बाबा हो. अच्छा फोन विसरला का? हो हो वाटतोय. चित्राचा फोन. बरं चला आई बाबा येते मी. काळजी घ्या, टेन्शन घेऊ नका बाबा. हो आलेच. हो जय हो नीट जा. हो हो. आता हे नवीन टेन्शन हो बाबाजी. हा काय संकेत आहे बाबाजी? आदित्य फोन विसरलास, चित्राचा आहे. हा बोल चित्रा. हा अरे आदित्य, आमची नवीन गाडी आली आणि मनोजच्या विल पॉवर नुसार आम्ही आमची नवीन गाडी घेऊनच आई अण्णांना भेटायला जाणार आहोत. किती छान ना. खूप आनंद झालाय मला आणि अभिमान वाटतोय मनोजचा. अरे वा, सॉलिड आहे. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. ते पण पुढच्या आठवड्यात येणार होती ना गाडी. अरे मनोजने एक्स्ट्रा पैसे देऊन लवकर करून घेतली डिलिव्हरी. आत्ता नारळ फोडला, हार घातला आणि आता आम्ही निघालोय. इतकं मस्त वाटतंय ना. तू खुश आहेस ना? हम्म. मस्त. हे पार्टी पाहिजे पण सांग मनोजला. आणि गाडी चालवतोय कोण? ड्रायव्हर घेतलाय. निघूच आम्ही 5 मिनिटात. ओके मग नीट जा. सेफली जा आणि सेफली या. हो. आणि आदित्य घरी सांगा सगळ्यांना. मी आल्यावर भेटायला येईनच. बाय. बाय. मनोजची गाडी आली आणि एक्स्ट्रा पैसे भरून डिलिव्हरी लवकर करून घेतली आणि आता दोघं निघालेत चित्राच्या आईला भेटायला. शेवटी आपला शब्द खरा केला मनोजने. जावई गाडी घेऊनच गेला. मस्त आहे. धमाल आली ना. असा गँगनी जाऊन दंगा करायला मजा येते. आधी स्टेशनवरचा गलका त्यात आपला कल्ला. मजा आली पण. दे किल्ली दे. अय्या माझ्याकडे नाहीये. विजयाताई किंवा अर्जुताईंकडे असेल. अरे बापरे. हे आले. आलो बाबा इथंच आपण. हा या रे. वेलकम वेलकम. काय रे, तुम्ही दोघं बाहेर का? चला आज चला. विजय आणि अर्चना कुठे आहेत? अगं किल्ली त्यांच्याकडे आहे.
या होच का? त्या दोघी मार्केटमध्ये उतरल्या. अर्चू उद्या ट्रेनिंगला जाते ना. अर्चूची म्हणजे काय लास्ट मोमेंट खरेदी असते हा. चला मग आता काय थांबा अंगणात त्या दोघे येईपर्यंत. सतीश, अर्चूला फोन करा म्हणा लवकर या तुम्ही. हे काय तुझ्या हातात काय आणि हे? अर्चूची आई शपथ. अर्चूची पर्स माझ्याकडेच राहिली. अरे मगाशी 2 मिनिटं धर म्हणून माझ्याकडे दिली आणि पर्स माझ्याकडेच राहिली. हाईट म्हणजे ही तशीच फिरते शॉपिंग करण्यासाठी. ए विजयानी तिची पर्स तुझ्याकडे नाही ना दिली? नाही रे बाबा. अरे शेवटी कुलूप कोणी लावलं? अर्जुताईंनी. झाल. नाही पर्स आहे तिची इथे ना. सतीश बघ किल्ली आहे का? हा बघ बघ बघू. किल्ले नथीचे. अरे पण तुझी किल्ली तर आहे ना तुझ्याकडे. तुमच्याकडे आमची एक किल्ली असते की. हा हा अहो नाना, आमची एक किल्ली तुमच्याकडे असते म्हणून किल्ली घेतलीच नाही मी. छान. धन्य. थांबा मी विजयाला फोन करतो. विजय अरे ऐकू येतो का नाही? फिरतायत वाटतं नुसतं. हा हॅलो. हा अगं ऐक 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 ना जरा मला बोलू देत ना विजया. हा किल्ली नाहीये इथे. हो पर्स सतीशकडे आहे पण त्यात किल्ली नाहीये. हा विचार तिला. हा अगं हो बाई पार उलटी पार्टी करून बघितली नाहीये. काय? बरं ठीक आहे. काय रे बाबा? काय झालं? अर्चू म्हणते पर्स मध्ये किल्ली नसेल तर नाही असं समजा. नाहीये म्हणजे? म्हणजे हरवली. धन्य आहे ग बाई, धन्य आहे मुलीची. आता ना हिच्यावर रागवता येत नाही आपल्याला. तुझीच मुलगी. आता काय करायचं ते सांगा. टोमणी मारताय. मेघना हा? तुझ्याकडे हेअर क्लिप आहे का? तर त्याच्याने बघू ना उघडता येतं का लॉक. आपली एक चावी राणे काकांकडे पण असते ना. अरे हा जा 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 बघून ये. धावत जा पळत ये. याच्याबरोबर लक्षात आलं ना. हो अरे आपल्याला कळत नाही पण मुलांचं बरोबर लक्ष असतं सगळीकडे. हो. बरं आदित्य, आता ना तू आधी किल्लीवाल्याला बोलवून आण बघू. नाही 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 नाही, ह्याच्या पुढे आता एक किल्ली नाही, मी माझ्या कनवटीलाच बांधून ठेवणार आहे. पण एवढ्या रात्री नाही मिळणार किल्लीवाला. मिळेल मिळेल. एसटी स्टँडच्या बाजूला भिंत असते ना, त्या भिंतीवर किल्लीवाल्याचा नंबर लिहिलेला असतोच. हो हो अरे राणे काकांच्याच घराला कुलूप आहे. क्या बास. गप्पा आहे माझं. बरं ठीक आहे आम्ही बघतो किल्लीवाला. नाना आजोबा भूक लागली आहे. सगळा स्वयंपाक तयार आहे अरे पल्लव. पण तिथपर्यंत पोचायचं कसं? काहीतरी सटर फटर खायला हवं असेल हो ना. बाबा असू दे रे दादा आणतो मी. मला पण भूक लागली खूप. अरे पण डबल डबल होईल ना सगळं. राहू दे माई, आणूया काहीतरी खायला. अरे काय आहे, तो किल्लीवाला येणार, तो किल्ली बनवणार, मग आपण आज जाणार. या सगळ्यात खूप वेळ जाईल. आदित्य तू किल्लीवाल्याचं बघ, आम्ही खायचं बघ. डन. सतीश काका मी पण येतो. जाऊन येतो. या लवकर मात्र. काय? लवकर या. हो हो. आपल्याकडे म्हणजे ना नुसती धमाल चालू असते, धमाल. मग अरे सुख सुख म्हणतात कशाला. सगळे आले होते की नाही आपल्या स्टेशनवर घ्यायला. हो ग बाई, अगदी खरंय. किती ओढ आहे नाही आपल्याबद्दल त्यांना. किती नशिबान होता पण. हो नशीबच म्हणायचं. ये रात ये चांदणी. बघा आता चांदण्यात. अय ग. आहा. काय हो, अजून कोणीच आलेलं नाहीये. काय तो किल्लीवाला मिळालेला दिसत नाहीये. विजयाचा आणि अर्चूचाही काही पत्ता नाही. हे अर्चू म्हणजे ना आज किल्ली हरवलीये, उद्या तिथे ट्रेनिंगला गेल्यावर स्वतःला हरवलं नाही म्हणजे मिळवलं. कठीण आहे ग बाई, कठीण आहे या मुलीचं. नाही विजयाला बक्षीस मिळालं नाही ना याचं मला वाईटच वाटलंय हो. विजय आणि अर्चू किती वेगळ्या वेगळ्या आहेत नाही.
अर्चू काही शिकली ना विजयाकडनं तर बरं होईल. संजीवनी, ही शिकणं ही फार अजब गोष्ट असते बघ. माणसाला मुळी आपल्याला सगळं येतच असं खूप लवकर वाटायला लागतं. पण जगामध्ये पावला पावलावर शिकण्यासारख्या इतक्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, त्याही प्रचंड आनंद देणाऱ्या. पण ती दृष्टी पाहिजे, वृत्ती पाहिजे. नाही तर मग आहेतच नर्मदेतले गोटे, वरून गुळगुळीत, खालून तुळतुळीत. अरे आले 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 बाबा. चला. आला का रे? मिळाला का रे? हो. चाल, उत्तम. दाखव बाबा त्याला काय ते. हो 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 येतोच येतो. आहे कुठे पण? दादा ये इधर. बघ रे बाबा, बघ एकदा. ये देखिए. लगेच ये त्याला दुसरी कळलं. किल्ली बनवून घेते ह्याच्याकडनं. आदित्य, हो गाडीचं सामान काढूया रे बाबा. हो काढूया. अरे हो नाना, दादाचा फोन आला होता. ते अर्चू आणि विजयला पिकअप करतायत आणि किल्लीवाला मिळाल्यामुळे ते खायला काही आणत नाहीत. त्यांनी खाल्लंय सटर फटर. उत्तम. दुनियेला ज्ञानामृत पाचतो मी. गोपाळला पोचल्याचा फोन करायलाच विसरलो बघ. छान. घ्या घ्या आधी लवकर. हॅलो. हा पोचलो रे बाबा, पोचलो पोचलो. अरे हो हो, कान पकडतो, माफी मागतो बाबा. अरे हो, ते किल्ली हरवली म्हणून जरा नाही नाही नाही, त्या बाबतीत मी भाग्यवान आहे. हा हो 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 हो, फ्रेश होतो आणि तुला सावकाश फोन करतो मग. हा ठेवतो. चल. तो म्हणतोय घराची किल्लीच हरवली ना, घरातली माणसं नाही ना हरवली, हल्ली तीच हरवतात म्हणतो. नाही रे बाबा, माझी सगळी माणसं माझ्या जवळच आहेत आणि कधीही दूर जाणार नाहीत. पोरांनो, अरे तुमच्याशिवाय करमत नव्हतं रे. खरंय. आणि आम्ही लांब गेलो ना तेव्हा कळलं बरं का मेघना आम्हाला, तुझे आई बाबा एकटे कसे राहत असतील. कठीण आहे, कठीण. गावाहून यायला जेवढा वेळ लागला ना आम्हाला, त्याच्या दुप्पट वेळ लागला किल्ली प्रकरणामुळे. आपल्याकडे म्हणजे ना गंमत असते सगळी, नाही? मग गमतीचा बादशाह आहे ना आपल्याकडे. हो. काय उद्या ट्रेनिंगला जाते ना? हो मग. अहो नाना, तिचं काय मुक्त संचारी आहे ती. ती तिकडे सुद्धा काहीतरी धमाल उडवून देणार. लिहून घ्या. बरं सतीश, उद्या ती निघेल ना सकाळी, तेव्हा आम्हाला उठव बरं का. आणि तिची बॅग सगळी नीट भरली आहे का तिनं? हे हो सतीश, तू स्वतः चेक कर. नाहीतर त्यांनी दिलेलं लेटरच इथे विसरायची ती. हो. ते पण 10 दिवस चैन नाही पडणार हा आता. नाही नाही, घाबरू नकोस. आल्यावर जो काही धबधबा कोसळेल ना बडबडीचा, सगळी कसर भरून निघेल 10 दिवसाची. खरंय खरंय. माई, आपले गिफ्ट आवडले का हो तिकडे? अगं आवडलं म्हणजे काय, भयंकर आवडलं. गोपाळ काकांची मुलगी आर्किटेक्ट आहे ना, त्यामुळे तिचा चॉईस अतिशय उत्तम आहे. आणि आपण दिलेलं गिफ्ट तिला आवडलं म्हणजे आपलं गिफ्ट आणि आपली पसंती करेक्ट होती. हो ना, बरं झालं. आणि बरं का मेघना, तू सांगितल्याप्रमाणेच मी साड्या नेसल्या बरं का तिकडे. मिक्स अँड मॅच ब्लाऊज वगैरे वगैरे. सगळ्यांना आवडत होतं बरं का. आणि मलाही आवडलं ग. तेवढाच जरा चेंज आवडलं. येस, चेंज इज द ओनली कॉन्स्टंट थिंग इन दिस वर्ल्ड. पण नाना, हा चेंज घडवणं सगळ्यात अवघड असतं. हो, स्वतःत आणि इतरांच्यात. कोणतं जास्त कठीण देव जाणे. ते नाही, पण तिथे सगळे जेव्हा आम्हाला म्हणाले ना, तुम्हा दोघांमध्ये काहीही चेंज नाही, होतात तसे आहात, तेव्हा बरं वाटलं खूप. आता सगळ्यांनी मिळून जायचं आहे एकदा नक्की. येस Yes. येस. हा. अरे हो, एक इंटरेस्टिंग बातमी सांगायचीच राहिली. काय रे? आपल्या त्या चित्राच्या मनोजने गाडी घेतली नवी. अरे वा. अगो बाई, गाडी म्हणजे 4 चाकी? मग तुला काय वाटलं? लहान मुलांची खेळण्यातली? गप्प बैस रे. नाही, त्यांना अजून वेळ आहे खेळण्यातली गाडी घ्यायला. पण समजा जर का आपल्या आदित्य आणि मेघनाने घेतली तर आपण समजू शकतो. काय रे? काय मेघना, काय आदित्य? अरे घेऊन टाक रे, जरा बरं वाटतं खेळायला असं जरा सगळे. काय दादा, आदित्य, अमित, गप्प बसा रे जरा. काय चाललंय तुमचं?
त्याला सांग ना. आदित्य, पण तुला कसं कळलं रे? आणि कशावरून त्याने गाडी घेतली? तू चेष्टा नाही करतेस ना माझी? अहो हो, माई चित्राचा फोन आला होता. खरंच? होय. आणि नुसती गाडी घेतली नाहीये, मग तर जावाई बापू गाडी घेऊन सासूंना भेटायला गेले पण गावाला. आहात कुठे तुम्ही? काय सांगतोस काय? वा, म्हणजे संक्रांतीला बोलला खरं तो हे सगळं, पण तसं करून दाखवलं मनोजनी. नाही ते सगळं ठीक आहे माई, पण इतका पैसा आला कुठून हा खरा प्रश्न आहे. आत्ता मिसरूड फुटते म्हणता म्हणता एकदम दाढी मिशाच आल्या की काय. प्रत्येक गोष्टीला एक प्रोसेस असते, थोडा तरी वेळ लागतोच ना. आणि शेअर मार्केट व्यतिरिक्त असा कुठला व्यवसाय आहे जो आजच्या 1 रुपयाचे उद्या 1 लाख करू शकतो? करेक्ट. तू विचारलं नाहीस? हो विचारलं ना मी त्याला. धड उत्तर मिळालं नसेलच ना. गारमेंटचा बिझनेस करतो एवढंच म्हणाला. बस एवढंच? पण एवढे पैसे एकदम कसे मिळतात काही सांगितलं नाही? नाना, तुम्ही जरा बोला ना त्याच्याशी, म्हणजे या विषयावर. एकदा त्याला बसवावं लागणार समोर. नाही माणूस टोलवा टोलवी करायला लागला ना की समजायचं पाणी मुरतंय. अगदी बरोबर आहे नाना तुमचं म्हणणं, पण आता सासू सासऱ्यांना भेटायला गेलाय ना, अण्णा काका तंगडी धरून बरोबर सोलून काढतील त्याला. नाही नाही, काही नाही. तिकडे ना फक्त नमस्कार चमत्काराशिवाय दुसरं काही घडणार नाही बघ, मी तुला सांगतो. पण नाही खरंच, म्हणजे जर का एवढा सहज पैसा मिळणार असेल ना, तर आम्हालाही सांग म्हणा बिझनेस. आम्ही आमचे कामधंदे सोडून तुझ्या बिझनेस मध्ये जॉईन होऊ. काय रे? हे जोक सपाट, पण आम्ही तू एकदा जरा पर्सनली लक्ष घाल. नाही, पोरगा साधा आहे, सरळ आहे, पण जरा भडक डोक्याचा आहे. थोडक्यासाठी भरकटायला नको उगाच. बरं चला, गप्पा गोड आहे पण झोपही गोड आहे. हम्म. चला चला झोपायला जाऊया, दमून आलोय आपण. हो. हा चला, आज सगळी कामं एकदम बरोबर मार्गी लागली. हे तसा आज मदर्स डेच होता नाही? ऍक्च्युली आईचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले. कोलेस्ट्रॉल आलंच तरी पण ठीक आहे, ते आणता येईल कंट्रोलमध्ये. बाबांना जी काही भीती वाटत होती तसं काही झालं नाही. मेघना, बाबा हल्ली खूपच हायपर होतात नाही छोट्या छोट्या गोष्टींवरून, वाटत नाही तुला? हो, थोडा आहेच आहे तसा त्यांचा स्वभाव, पण अलीकडे जरा जाणवतं जास्त. हा. प्रत्येक गोष्टीचं टेन्शन घ्यायची सवय लागली आहे त्यांना. नानांना सांगितलं पाहिजे त्यांना मेडिटेशन शिकवा म्हणून. हो हो, खरंच सांगायला पाहिजे. ए, आज नानामाई आल्यामुळे घर एकदम घर असल्यासारखं झालं नाही? म्हणून तर म्हणालो ना मी. हे बघ, आईंचे पण आज रिपोर्ट्स आले आणि माई पण आली आज गावात, त्यामुळे आपला मदर्स डे आजच आहे. तिकडे चित्राची आई पण खुश असेल. जावई भेटला, गाडी बघितली. पण खरंच एखाद्या बिझनेस मध्ये इतक्या चटकन इतके पैसे मिळतात का रे आदित्य? काय वाटतं तुला? तशी शक्यता खूप कमी आहे. पण काय ना, कधी कधी एखादी बनी बनाई सिंडिकेट असते, म्हणजे एखादी ग्रुप ऍक्टिव्हिटी असते, आणि त्यात जर तो सहभागी झाला तर त्या ग्रुपने ऑलरेडी कमावलेल्या बिझनेसचा फायदा त्याला होतो. पण ते खूपच कॉम्प्लिकेटेड आहे. जाऊ दे, आपण बोलून बघितलंय ना त्याच्याशी, आणि शेवटी त्याचं खाजगी आयुष्य आहे. आपण किती नाक खुपसायचं याला पण मर्यादा आहेच ना. नाक नाही खुपसायचंय मला, पण उद्या काही झालं तर चित्र आपल्याकडेच येणार ना धावत. आपण प्रत्येक गोष्टीत सपोर्ट केलाय त्यांना. आपली जबाबदारीच आहे ना ती, म्हणून म्हंटल मी. ठीक आहे यार, सगळं चांगलंच होईल असं म्हणूया. आणखी काय? मेघना, आपण पण बाबांसारखे हायपर होऊन काहीतरी गडबडच असेल असं म्हणायला लागलो, है ना? आपल्याला पण गरज आहे मेडिटेशनची. चला चला मेडिटेशन सुरू करूया. अहो, चहा घ्या.
अहो काय करताय? किती वेळ त्या फाईलीत डोकं घालून बसलायत? सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत. कोलेस्ट्रॉल आहे ना, हे बघा. अगदी नॉमिनल आहे तो. नॉमिनल असला तरी काळजी घ्यायला हवी. मी एक काम करतो, आपण सरळ डायटिशियनची अपॉइंटमेंटच घेऊन टाकूया. जय हो. अहो काय झालंय काय तुम्हाला हल्ली? प्रत्येक गोष्टीचा भाऊ करताय आणि काळजी करताय. हे बघा मला काही झालेलं नाहीये आणि डायटिशियनची अजिबात गरज नाहीये. तुम्ही चहा घ्या बघू आधी, गार होतोय तो. अहो हा चहा गार झाला तर चालेल, तुम्ही गार झाला तर मी काय करणार आहे? उभे राहते, मी बघतो कोण आहे. हालचाल करायची नाही. बर अरे अहो बघा बघा कोण आलंय बघा. नमस्कार, जय हो, नमस्कार. जय हो. अहो, बसा ना. नमस्कार. हो, बसा बसा. नानासाहेब, माईसाहेब, बसा बसा बसा. हो बसते तुम्ही बसा बसा बसा. अगं बाई, छान सरप्राईज दिलं तर. होय हो होय हो. आधी हे तुमच्या ताब्यात घ्या बघू. काय आहे हो? अहो आमच्या गावचं मेवा आहे. त्याच्यामध्ये आंब्याची फणसाची साठा आहेत, लोणचं आंबोशीचं आणि आगळ पण आणलंय. आवडेल बघा तुम्हाला. आणि हो पापडाचं डांगरही आणलंय बरं का. अगो बाई, सगळं गावच लुटून आणलं की काय? सगळी नावं ऐकून ना तोंडाला अगदी पाणी सुटले. मग नाही नाही म्हणजे नानासाहेब, माझी माझी एक डिफिकल्टी आहे हो. त्या पापडाच्या डांगरात पापड खार असतो ना, त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल असतं का हो? नाही म्हणजे ह्यांना आलंय हो कोलेस्ट्रॉल. मी सगळं खाणार आहे. हा, त्यांचं ना उगाच काहीतरी असतं, सारखा भाऊ करत असतात. बरं, मी चहा आणू की सरबत? म्हणजे खायला नंतर करतेच. आम्ही जेवायला आलेलो आहोत, हे ध्यानात घेऊन काय करायचं ते करा. काय